सीजेपी सारखी पार्टी ही डायरेक्ट मोदी सरकारला टार्गेट करणारी पार्टी ठरली आहे किंवा डायरेक्ट चॅलेंज देणारी पार्टी ठरली आहे। या पार्टीचे सर्व अभिजित दिपके हे काल दिल्ली एअरपोर्ट वरती आले होते। त्यांनी एंट्री केल्याच हातामध्ये संविधान घेतलं होतं। इंडियन संविधानामध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, बाबा आपले जे हक्क आहेत, कायदे कानून आहेत किंवा आपला जो विचार आहे हा विचार आपण मांडू शकतो। तर मग असा एखादा व्यक्ती जो बाहेर बसून हे सगळं कंट्रोल करत होता, रातोरात त्यानं सरकारला चॅलेंज दिलं। तर तुम्हाला माहिती आहे अभिजित दिपके जे प्रश्न आहेत किंवा जे काही मुद्दे आहेत ते पूर्णपणे सरकारच्या विरोधातच आहेत। मंडळी, सीजेपी पार्टीचे अभिजित दिपके जे आहेत यांची लवकरच न्यूज येईल की बाबा त्यांना अटक केलंय आणि त्यांना भारतातून बाहेर जाता येणार नाही। अशी जर न्यूज तुम्हाला या गेल्या किंवा पुढच्या 2 दिवसात आली तर आश्चर्य मानू नका, कारण याच विषयावरती आज या व्हिडिओमध्ये मी डिटेल बोलायचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी सर्वेशान, तुम्ही बघताय शब्दवेडे। नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका। कॉकरोच जनता पार्टी या पार्टीचे सर्व अभिजित दिपके हे काल इंडियामध्ये किंवा दिल्ली एअरपोर्ट वरती आले होते। तुम्ही बघितलं असाल, त्यांनी एंट्री केल्याच हातामध्ये संविधान घेतलं होतं। किंबहुना असं म्हटलं तरी चालेल की बाबा इंडियन संविधानामध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, बाबा आपले जे हक्क आहेत, कायदे कानून आहेत किंवा आपला जो विचार आहे हा विचार आपण मांडू शकतो किंवा हे जर आपण केलो तर पोलीस किंवा सगळे जे सरकार आहे ते आपल्याला अटक करू नयेत किंवा आपल्यावरती काही दगाफटका होऊ नये, यासाठीच त्यांनी हातामध्ये संविधान घेतलं होतं, अशी चर्चा देखील खूप जास्त रोष घेते। दिल्ली एअरपोर्टवरती एक ब्लॅक जॅकेट आणि आतमध्ये व्हाईट टी शर्ट घालून हे अभिजित दिपके अगदी स्वॅगमध्ये त्या गर्दीतला बाहेर येत होते। त्यांनी काल इन्स्टा लाईव्ह पण केलं होतं जेव्हा त्यांची एंट्री झाली आणि लिटरली त्यावेळी 70,000 प्लसची वॉचिंग होती। म्हणजे ज्यावेळी मी बघितलं होतं त्यावेळी 70,000 प्लस लोक हे सपोर्ट करण्यासाठी किंवा समर्थनामध्ये त्या लाईव्हला जॉईन केले होते। आता ते सपोर्ट करणारे होते की नव्हते ती गोष्ट वेगळी, पण हा 70,000 पेक्षा जास्त लोक लाईव्ह बघत होते। बेसिकली त्याची अपेक्षा पण हीच असणार आहे की आपल्याला एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये एवढे मिलियन फॉलोअर मिळतात, तर त्यातील काही मिलियन रस्त्यावर देखील येतील किंवा आपल्या सपोर्टमध्ये येतील। पण त्याचं पुढे काय झालं, कारण काल अभिजित दिपके आले, सगळ्या गोष्टी घडल्या, पण त्याच्या पुढे भरपूर काही गोष्टी घडल्या नाहीत। पण हा व्हिडिओ बनवायचं महत्त्वाचं कारण हेच आहे की तुम्हाला माहीत असेल जे खान सर आहेत, त्या खान सरांची पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती काल परवा की त्यांच्या हॉस्पिटलवरती की कोचिंग क्लासवरती गोळीबार झाला होता आणि अचानकपणे न्यूज अशी आली की खान सर स्वतःच ते गोळीबार करून घेतायत किंवा स्वतःच असं काहीतरी क्रिएट करतायत की जेणेकरून ते लाईमलाईटमध्ये राहावेत किंवा साईडचा जो कोचिंगवाला आहे त्याच्यावरती टार्गेट व्हावं, म्हणून खान सर स्वतःच हे सगळं षडयंत्र करतात अशी देखील न्यूज आली। काही ठिकाणी न्यूज आली की त्यांना अटक देखील झाली आहे। पण हे आपण विसरता कामा नये की खान सरांनी जो मुद्दा उचलला होता किंवा ते जी शांभवी, तिचं नाव मला आठवत नाही आहे, पण ती आज तकची पत्रकार जी होती तिचं आणि खान सराचं जे क्लॅश झालं होतं त्याच्यावरती 93,000 शाळा मराठी किंवा सरकारी शाळा बंद झाल्या होत्या, या गोष्टीवरती ती काही बोलली नव्हती। पण यूट्यूबचे टीचर कसे शिकवतात, काय शिकवतात याच्यावरती मात्र ती भरपूर बोलली होती। सरकारला खूप सपोर्ट करण्यामध्ये तिचा हातगंडाच आहे, कारण ते सरकारच्या ते मोदी साहेब आपले मेलोडीकडे गेले होते, ते चॉकलेट बद्दल वगैरे याच्यावरती भरपूर स्टोऱ्या त्यांनी केल्या होत्या। पण त्याच्या विरुद्ध हे सगळं जे चालू आहे किंवा एवढे सगळे पेपर लीक होते त्याच्यावरती व्हिडिओ अजिबात त्यांनी केला नव्हता। मग हा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की इंडियन मीडिया जर आपल्या इंडियामध्ये सरकारच्या विरोधात कोणतीही गोष्ट करत नाही किंवा सरकारच्या समर्थनात सगळ्या गोष्टी करतं, तर मग सीजेपी सारखी पार्टी ही डायरेक्ट मोदी सरकारला टार्गेट करणारी पार्टी ठरली आहे किंवा डायरेक्ट चॅलेंज देणारी पार्टी ठरली आहे। रातोरात मिलियनमध्ये फॉलोअरशिप वाढले त्यांची। तर मग असा एखादा व्यक्ती जो बाहेर बसून हे सगळं कंट्रोल करत होता, रातोरात त्यानं इंडियन पॉलिटिक्समध्ये भूचालच आणला किंवा रातोरात त्यानं सरकारला चॅलेंज दिलं, असा माणूस जर इंडियामध्ये स्वतः येतोय एखाद्या प्रचारार्थी किंवा एखादा प्रचार करण्यासाठी, तर त्या गोष्टीला इंडियन मीडिया कसं दाखवेल किंवा एवढे सो कॉल्ड मोठे पॉलिटिकल पार्टीवाले आहेत आपल्याकडे, त्याचे समर्थन आहेत, त्याचे समर्थक आहेत, ते उद्या जाऊन काही वेडं वाकडं करायला नकोत किंवा अभिजित दिपकेवरती काही हमला असेल किंवा काही चुकीच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्याकडं सरकार किंवा हे डिफेन्स काय बघतं, कशा पद्धतीने बघतं हे बघायला पाहिजे। किंवा खरंच तुम्हाला काय वाटतं की बाबा सरकार अभिजित दिपकेला परत व्यवस्थित लावून देईल का? कारण तुम्हाला माहिती आहे अभिजित दिपकेचे जे प्रश्न आहेत किंवा जे काही मुद्दे आहेत ते पूर्णपणे सरकारच्या विरोधातच आहेत। त्यामुळे सरकार जे आहे हे अभिजित दिपकेवरती काही चुकीच्या गोष्टी करू शकतं का, त्याला अटक करू शकतं का, त्याला काय करतील पुढं, तुमच्या मनात काय आहे
हे सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण बघत राहूच पुढं काय होतं काय नाही. अभिजित दिपके असेल, CJP पार्टी असेल किंवा सरकार त्याच्यावरती काय रिॲक्शन देतं ह्याच्यावरती देखील आपण बघत राहूच. बाकी तुम्ही बघत राहा शब्दवेडे. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.